विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द विनर्स करिअर पॉईंट तर्फे मी आजच्या आपल्या पाहुण्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. आणि विशेष बाब म्हणजे मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की आजचे जे आपले पाहुणे येतं त्यांना मी पाहुणे म्हणण्यापेक्षा ते माझे विद्यार्थी येतं. 2012-13 पासून तर 2017 पर्यंत ते आपल्याकडे अकॅडमीवरती पण होते आणि त्याचबरोबर ते माझ्या पुस्तकाच्या कामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे दोघांचे नाव अमोल जंगले आणि दत्ता मोगल. तर ह्या दोघांचंही नाव माझ्या मराठीच्या पुस्तकावरती आहे आणि इंग्रजी पुस्तकावरती पण आहे. म्हणजे ते माझ्या पुस्तकाचे खऱ्या अर्थाने अर्धे लेखकच आहेत मला असं म्हणायचं. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की माननीय न्यायालयाची जी पदभरती आहे तर त्या पदभरतीच्या बाबतीत बऱ्याचशा मुलांची आता थोडीशी काही संभ्रमित अवस्था झाली. नेमकं परीक्षा कशी असेल वगैरे काय काय काय. आता मी त्यांना ओळख पण करून द्यायला सांगतो, त्यांचं गाव सांगायला सांगतो. दुसरी गोष्ट त्यांची परिस्थिती सांगायला सांगतो, ते कोणत्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आले आहेत आणि ते नेमके कोणत्या पदावरती कार्यरत येतं हे तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकून घ्या. तर मी पहिल्यांदा दत्ताला विनंती करतो की त्याने त्याच्याबद्दल परिचय द्यावा. नमस्कार, माझं नाव दत्ता मोगल. मी परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून येथून आलेलो आहे आणि मी जवळपास सन 2013 पासून शिंदे सरांकडेच कामाकरिता मी आलो होतो. पण इथेच सरांच्या हाताखाली शिकून आणि माझं DTP म्हणून काम मी पाहत सन 2018ला या छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा न्यायालयातील या कनिष्ठ लिपिक पदासाठी फॉर्म भरला आणि माझं सिलेक्शन तिथे झालं. बरं, आता दुसरा एक मुद्दा असा आहे. आता आपले दुसरे जे सिलेक्टेड उमेदवार आहेत मी अमोलला सांगतो की त्यांनी त्याच्या म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंडसहित परिचय पण द्यावा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल जंगले. मी माजलगाव जिल्हा बीड येथून आलेलो आहे. मी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे सध्या लिपिक या पदावर कार्यरत आहे. मी मध्यमवर्गीय घरातला माणूस आहे आणि मी शिंदे सरांकडं मी पण DTPलाच होतो. DTP करीत करीत मी DTP करत करत तुम्ही मग समजा तुमच्या स्वतःच्या पायावरती उभे राहिले. आता महत्त्वाचा एक मुद्दा आहे की त्यावेळेस नागपूरला आपले जे विद्यार्थी गेले होते, मला असं वाटतं 7 का 8 विद्यार्थी गेले होते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो. जेवढे आपले विद्यार्थी नागपूरला गेले होते त्यातील सर्वचे सर्व ज्या स्लीपर कोचने ते गेले होते त्या स्लीपर कोचने ते परत रिटर्न आले नाही, तिथंच राहिले. कारण तिथंच त्यांना जॉईनिंग मिळालं आणि त्याच ठिकाणी ते रुजू झाले. तर आज नागपूरला सुद्धा आपले 8 विद्यार्थी आहेत आणि औरंगाबादला एक साधारणतः छत्रपती संभाजीनगर आपले 15 ते 16 विद्यार्थी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परीक्षेचे टप्पे सांगा. दत्ता, तू आता परीक्षेचे टप्पे सांग. म्हणजे परीक्षा कोणकोणती अगोदर असते, कोणती नंतर असते, शेवटी काय असतं? पहिल्यांदा लेखी परीक्षा होते, त्यानंतर मग टायपिंग आणि मग मुलाखत होते. मग अमोल सांग मला, लेखी परीक्षा साधारणतः किती मार्कांची होती तुम्हाला आणि आता किती? आमच्या वेळेस लेखी परीक्षा होती 20 मार्काची होती. पण आता त्याचा क्रायटेरिया चेंज केला आहे. कॉम्पिटिशन वाढल्यामुळे त्यांना 40 क्वेश्चन ठेवलेले आहेत आणि थोडा आता अभ्यास पण टफ येईल, थोडा क्वेश्चन बी टफ येतील. हां, मग त्यांच्या वेळेस प्रश्न सोपे होते, आता थोडेफार त्याची काठान्य पातळी वाढू शकते असं त्यांचं असं म्हणणं आहे. मागच्या वेळेस ही 10वीवर होते, 12वीवर होते. यावेळेस आता ग्रॅज्युएशन क्रायटेरिया ठरवलं. अरे वा, मग ग्रॅज्युएशन क्रायटेरिया ठेवलं म्हणजे थोडेफार प्रश्नांची काठिण्य पातळी वाढू शकते. तर एवढं पण घाबरून जायचं काही कारण नाही. कारण तुमच्यासमोरच एक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत ज्यांनी ती परीक्षा पास केली आहे आणि आता जवळ त्यांना 4-4, 5-5 वर्ष आलीत सर्व्हिसला लागून. तर दत्ता, मला एक सांग की लेखी परीक्षेच्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं मला सांग. आमच्या वेळेस तर सोपं होतं सर. बरं, सोपं होतं त्यावेळेस. बरं, 1-2 प्रश्न सांग कसे होते ते. ते विचारलं होतं की बाबा महाराष्ट्रात सर्वात मोठं धरण कोणतं, किंवा राष्ट्रपती सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत. असे. बरं, आम्हाला तर तू प्रश्नपत्रिकेबद्दल काय सांगशील विद्यार्थ्यांना, काहीतरी मार्गदर्शन कर थोडं. ज्या विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरलेला आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर छत्रपती संभाजीनगरचा फॉर्म भरला असेल त्यांनी इथला ऐतिहासिक अभ्यास करावा थोडाफार. संभाजीनगरला बरंच ऐतिहासिक आहे. प्रत्येक जिल्ह्याचं थोडं ना थोडं काहीतरी आहेच. जसं बीडचं आधीचं नाव काय होतं ते प्रत्येक गोष्ट अभ्यास करून जावं. म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी फॉर्म भरतील त्या जिल्ह्यावरती साधारणतः 2 ते 3 प्रश्न असण्याची शक्यता आहे. आता मला विषयाबद्दल सांग. म्हणजे इंग्रजीचे तुमच्या वेळेस काही प्रश्न होते का असं वाटतं तुला? म्हणजे काय म्हणणं आहे तुझं? हो, इंग्रजी व्याकरण होतं त्यावेळेस. बरं, मराठी व्याकरण होतं. आता ह्यावेळेस इंग्रजी व्याकरण त्याच्याच सिलेबसमध्ये दिलेलं नसलं तरी पण 1-2 प्रश्न टाकू शकतात, ते काय अडचण नाही. बरं,
मला एक सांगा आता की टायपिंगमध्ये विद्यार्थ्यांचं 30 आणि 40 अशा प्रकार असतं, तर टायपिंगसाठी काही टाइम बाउंडेशन म्हणजेच वेळेच्या आतमध्ये टायपिंग करण्याचं काही क्रायटेरिया आहे का तिथे का? हो आहे. कम्प्युटरवर टायपिंग राहते हां. आणि त्या ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट करता हां. त्यावेळेस टाइम चालू होतो हां. आणि त्याला टाइम लिमिट आहे. टाइम त्यावेळेस लिमिट मॅसेज आहे. व्हायला बरं, काही जर चुका जर झाल्या तर आपल्याला पाठीमागं जाऊन दुरुस्त करता येतात नाही, का? बॅक नाही. पेस नाही आहे, करेक्शनही करता येत नाही. करेक्शन नाही करता येत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, लेखी परीक्षेपेक्षाही महत्त्व कोणला आहे? टायपिंगला आहे. कारण का ते तुमच्या हातातलं स्किल आहे. लेखी परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारतील तुम्हाला पण माहिती नाही, आपल्याला कोणालाच माहित नाही, पण टायपिंग तर तुमच्या हातातलं आहे ना. बरोबर आहे. वेलांट्या उकार, ऱ्हस्व दीर्घ आणि त्याचबरोबर शब्दांच्या चुका करू नका. टायपिंगमध्ये पाठीमागं जाऊन दुरुस्त्या करता येत नाहीत. आणि टायपिंगची परीक्षा किती मार्कांची असते अंदाजे? 20 आता सध्या 20 मार्काचे. आता सध्या 20 मार्कांचे. येतं आणि हां. 20 मार्क इंग्लिश. इंग्लिशला येतं. म्हणजे तुमचं लेखी आणि टायपिंग हे पकडतील. बरोबर. बरं, आम्हाला तर मला सांग की मुलाखतीबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मुलाखतीला जाताना हं. आपलं एक फॉर्मल वेश असला पाहिजे. समजा म्हणजे ड्रेस परिधान. फॉर्मल असला हां, पाहिजे. जास्त समजा जगमगंड हां, नको आहे जगमग नको. हा. आणि आतमध्ये गेल्यास जे आपली सत्य परिस्थिती, जर तुम्हाला जे तुमचा जे शेवटचा शब्द आहे त्याच्यावर पुढचा क्वेश्चन असतो. हं. जर एखादा तुमचं परिस्थिती विचारली घरची, हं. जी आहे ती सांगायची, खोटं तिथं लपवायचंच नाही. लपवायचं नाही समजा, आणि विनाकारण काही वेगळं काही विनाकारण सांगायचं. काहीच सांगायचं कारण नाही. तिथं ते खोटं लगेच लगेच पकडत असतील. कारण का ते लोक शेवटी जज. कोर्टामध्ये काम करणारे, म्हणजे कोर्टाशी संबंधित आहे सगळे तिथले, आणि माननीय उच्च न्यायालयात काम करणारे जे लोक आहेत सगळे ते खूप हायली ब्रिलियंटेड ब्रिलियंट लोक आहेत. तर मला असं विचारायचं आहे की मुलाखतीला खूप काही असे ऑड प्रश्न विचारतात का? नेमकं कशी असते मुलाखत? हसत खेळत मुलाखत असते. बरं बरं. हां. तुम्हाला पहिले नाव वगैरे विचारून पुन्हा काही असेल चालू घडामोडीचे मला 2 प्रश्न विचारले होते. बरं. हां. आणि सांगायचा किस्सा म्हणजे असा की माझं नाव मोगल आहे, हं, हं. तर यावरून मला मोगली हे सिरियल पाहता का हा पण क्वेश्चन विचारला हां. होता. म्हणजे त्याचं नाव मोगन आहे म्हणून त्याला मोगली सिरियल पाहता की हा पण प्रश्न विचारला होता. आता हा जवळ हसण्यासारखा प्रश्न आहे, परंतु मुलाखत आहे शेवटी. तिथं काय प्रश्न येईल त्याचा काही नेम नाही. तेच म्हणलं ना, हां. शेवटचा शब्द तुमचा प्रश्न असतो पुढचा. म्हणजे तुमचा शेवटचा प्रश्न तुम्हीच मुलाखत कोणत्या दिशेला घेऊन कोणत्या जायची अँगलनं न्यायची ते तुमच्या हातात. हे महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं दत्ता आणि अमोल, बाळांनो, यश ही नेमकी भानगड काय असते? तुम्ही त्यांच्या दोघांकडे पाहिलं, तुम्हाला खूप हाय फाय, खूप असे अगदी माझ्यासारखे गोरे गोमटे गुबगुबीत असे मुलं नाहीत. ते सामान्य कुटुंबातील खेडेगावातून आलेले मुलं आहेत. पण आज एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या पायावरती मिळवला आहे. स्वतःच्या पायावरती उभे आहेत ते, आणि आज एका कुटुंबाला त्यांनी आधार दिला. त्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर मी दत्ताच्या घरी गेलो होतो शेरूला. तर मी पाहिलं होतं दत्ताचं घर एकदम छोटंसं, शेती नदीच्या काठीला असली तरी 2-2.5 एकर शेतीमध्ये काय होतं. पण आज तो कोर्टात नोकरी लागल्यामुळं एक घराचा उद्धार होतो. आईवडिलांचा काय आनंद होता तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे त्या गावामध्ये जे काही 1-2 पहिले सरकारी नोकर असतील. हां. माझ्या गावामध्ये फक्त एक याच्या सैन्य दलामध्ये. सेनादल म्हणजे त्याच्यानंतर पहिला सरकारी नोकर तू समजा. म्हणजे तुम्ही एक विचार करा, एक 700-800 लोकसंख्येच्या गावामधल्या एका मुलाचं सिलेक्शन होतं, त्यावेळेस त्याला त्या गावात आणि त्याच्या नातेवाईकांना आणि त्या आईवडिलांना किती आनंद होत असेल. तर त्यांचं आमचं पहिल्यापासूनच फॅमिली रिलेशन आहे. आणि मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, त्यांना मी माझ्या मुलासारखं सांभाळलेलं आहे. कारण कोणाकडे 1 वर्ष 2 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही. ते माझ्याकडे जवळजवळ 6 ते 7 वर्ष होते दोघं पण. त्यांना मी कधीच भासू दिलं नाही की ते माझ्याकडे कामाला येतं. त्यांना पूर्णपणे सिक्युरिटी, सगळ्या गोष्टींचा, अभ्यासापासून सगळ्या गोष्टी, पुस्तकापासून सगळ्या गोष्टी, म्हणजे मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली. आणि ते माझ्या फॅमिली मेंबरसारखेच होते. माझ्या घरी येणं जाणं वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. आणि जेवढे फॅमिली मेंबरमधले माझे जे स्टुडंट होते मी त्यांना मुलासारखंच मानतो. आज त्या सगळ्यांचं सिलेक्शन झालं. कोणी म्हणतं की बाबा तुमच्या शिक्षकांच्या जवळ असणाऱ्या मुलांचं सिलेक्शन होत नाही. तुम्हाला असे काही सेकंडांमध्ये मुलं दाखवतो की जे माझ्या संपर्कात आहेत त्यांच्या सगळ्यांचे सिलेक्शन झाले. आणि मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. याच वर्षी 2024मध्ये एक नवीन वर्षामध्ये मी धमाका करणार आहे. डिपार्टमेंटल PSIच्या ज्या 615 जागा आहेत, त्या 615 जागांपैकी 400 PSI द विनर्स करिअर पॉईंटच्या असतील. एवढं मी तुम्हाला अगदी गॅरंटीने सांगतो. आणि एक महत्त्वाचा आणखी मुद्दा तुम्हाला सांगतो
तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, आम्ही आमचं 100% पोटेन्शियल तुमच्यासाठी वापरू. बुद्धी तुमची, शिकवणं आमचं, कष्ट दोघांचे, यश मात्र तुमचं. तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातले आनंदाश्रू आम्हाला पाहिजेत. आणि आज मी या दोघांचं खूप खूप शुभेच्छा देतो की आज ते दोघंही पूर्णपणे निर्व्यसनी आहेत. त्यांनी त्यांचं कुटुंब सुधारलेलं आहे आणि आज 4-5 वर्ष झाले आज ते जमिनीवरती आहेत. म्हणजे नोकरी लागली की खूप माणूस असं एकदम हवेत असतं, परंतु तसं काहीच नाही. त्यांना मी निरोप पाठवल्याबरोबर ते पळतच आले इकडे आणि त्यांनी येताना माझ्यासाठी अगदी काही खाण्याच्या वस्तूसुद्धा आणल्या. म्हणजे तुम्ही एक विचार करा, एक फॅमिली रिलेशन त्यांनी आजही जपलेलं आहे. म्हणजे तुम्ही परीक्षेला जाताना ड्रेसबद्दल, मुलाखतीबद्दल, लेखी परीक्षेबद्दल जे तुमच्या मनात शंका असेल, भव असेल, तर तो सगळा काढून टाका. बिनधास्त परीक्षा द्या, जनरल गोष्टीवरती जास्त भर द्या. आणि ते दोघंजण इथं आले त्याबद्दल मी द विनर्स करिअर पॉईंटतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.